चला लक्ष सर्वांचं बोर्डवर. एका लूपचाही न्यूमेरिकल असो, 2 लूपचाही असो, एक 3 लूपचा आपण सॉल्व्ह करून बघू. 3 लूपच्या न्यूमेरिकल बघून बिलकुल घाबरायचं नाही. आता सांगतो नंबर ऑफ लूप किती दिलेत या न्यूमेरिकल मध्ये लवकर 3. प्रत्येक लूपला एक नंबर देऊ आपण. समजा या लूपला नंबर 1 दिला आपण, या लूपला नंबर 2 दिला आणि या लूपला नंबर 3. तिसरा लूप थोडा मोठा आहे, इक्वेशन व्यवस्थित लिहावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य काय, दिलेल्या न्यूमेरिकल मध्ये नंबर ऑफ बॅटरीज रेजिस्टर आहेत आणि एक ॲमीटर पण आहे, माहिती आहे ना. पण यावेळेस ॲमीटरचं तुम्हाला त्यांनी काही विचारलंच नाही, पण त्यांनी ॲमीटरच्या साईडला काय दिलंय त्याचा रेजिस्टन्स. ॲमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे ॲमीटरच्या कॉइलचा इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे हा ॲमीटर दिसताना ॲमीटर आहे पण आपल्यासाठी काय रेजिस्टर आहे. व्हेरी गुड आन्सर. नंबर ऑफ लूप किती, जेवढे लूप असतात तेवढेच, जेवढे इक्वेशन असतात तेवढेच. किती करंट असतील I1 I2 आणि भेटून आपण केव्हीएल कसा अप्लाय करतात, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज. या ब्रँच मधून लूप मधून जाणारा करंट I1, या लूप मधून जाणारा करंट I2 आणि या लूप मधून जाणारा करंट I3. केव्हीएल लावण्याच्या 2 पद्धती आहेत, माहिती आहे ना. इट मे बी क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. तुम्ही म्हणले गुट्टे सर आम्ही अँटी क्लॉकवाईज जाता, तुम्ही अँटी क्लॉकवाईज बी जा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त सांगू फरक काय पडेल. काही जण ज्यांनी क्लॉकवाईज गेले समजा त्यांचा आन्सर प्लस आलं तर अँटी क्लॉकवाईज वाल्यांचा आन्सर मायनस आहे. एवढाच फरक आहे, बाकी काही चेंज होत नाही. मग आता याला केव्हीएल कसा अप्लाय करायचा लक्ष द्यायचं सर्वांनी बोर्डवर. अप्लाय KVL टू कोणता लूप घ्यायचं सगळ्यात पहिलं, फर्स्ट लूप. इकडे 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 या ब्रँचचं काही टेन्शन नाही, या ब्रँचचं टेन्शन आहे, या ब्रँचचं टेन्शन आहे. कारण या ब्रँचमध्ये किती लूपचा करंट आहे 2, खालचा पण आणि या ब्रँचमध्ये किती लूपचा करंट आहे, इकडचा पण आणि इकडचा पण. सो थोडं आरामात लिहायचं. लेट यू स्टार्ट. गुट्टे सर क्लॉकवाईज फिरत आहेत फ्रॉम -2 प्लस हाऊ मच +20. कुठलाही रेजिस्टरचा ड्रॉप प्लस घ्यायचं की मायनस, मायनस की -2 सांगा. या 2 मध्ये किती करंट आहे 2, I1 पण आहे आणि आपण कुठल्या लूपमध्ये I1. सो I1 मधून I3 मायनस करायचा. आपण ज्या लूपमध्ये आहे त्याच्यातून दुसरा करंट मायनस करायचा. ब्रॅकेट इज क्लोज. हा रेजिस्टर राहिला 6 की -6, -6 मधून किती करंट आहे 2, I1 आणि तुम्ही सांगा I2 मायनस I1 की I1 मायनस I2. इट इज I1 मायनस of I2. Algebraic sum of voltages in a closed loop is equals to 0. थोडा आता I1 I2 आणि I3 मध्ये इक्वेशन तयार करा. दिस इज 20, दिस इज -2 I1 मायनस मायनस +2 I3 -6 I1 मायनस मायनस +6 I2. इक्वेशन सॉल्विंग तर कळतं ना, हो का नाही. I1 ला बाजूला घ्या, -2 I1 आणि -6 I1 हाऊ मच -8 I1 +2 सॉरी पहिला I2 घ्यावं लागेल ना, +6 I2 +2 I3. आपण कॉन्स्टंट टर्मला डावीकडे ठेवता उजवीकडे. -20 पुढे जाऊन काय झालं इक्वेशन नंबर 1. आता गुट्टे सर अप्लाय करताय KVL फर्स्ट इक्वेशनला की सेकंड. अप्लाय KVL टू सेकंड लूप. पहिल्या लूपचा विषय संपलेला आहे. गुट्टे सर आले इकडे. आता दिसतंय का सर्वांना. आता मी असं फिरत आहे बघा रे माझ्या बोटाकडे. आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम +2 लेटू काय घ्यायचं मायनस की प्लस +10 बॅटरी सोबत करंट घेतला जात नाही. इकडून इकडे इकडून इकडे इकडून वर जा. +6 की -6. यावेळेस आपण दुसऱ्या लूपमध्ये आहेत. दुसऱ्या लूपमधून पहिला करंट मायनस करायचा. इट शुड बी I2 मायनस ऑफ I1 मायनस. रेजिस्टर बिंदास डोळे बंद करून मायनसच घ्यायचा. आता या 4 ओम मध्ये 2 प्रकारचे करंट आहेत. दिस इज अ कॉमन रेजिस्टर फॉर I2 अँड I3 मायनस I2 की I2 मायनस I3. Good answer. It is I2 minus of I3. Bracket is closed. Algebraic sum upon voltages in is equals to 0. This is +10. This is -6 I2 minus 6 I1 plus 6 I1 minus 4 I2 minus plus 4 I3 is equals to 0. जसं तुम्ही I1 I2 आणि I3 ला लिहिलं याला पण लिहा. किती I1 6 I1. I2 किती 2 आहेत ना 6 आणि 4 -10 I2. I3 एकटाच आहे ना +4 I3. पोरांनो हा +10 पुढे जाऊन काय झालं -10. वी गॉट द सेकंड इक्वेशन बाय युजिंग द सेम प्रोसेस. नाउ वी हॅव टू अप्लाय. लवकर अप्लाय KVL टू कोणता लूप शुअर. चला तिसरा लूप वरचा आहे. वरचा लूप हा दिसायला थोडा मोठा आहे. असू दे ना मोठा, काय फरक पडतो. थोडं इक्वेशन मोठं बनेल, दुसरा काही एवढा खास फरक पडणार नाही. फिरू का. लेट आय विल स्टार्ट फ्रॉम द बॅटरी. चालेल ना. आपण चालले असे -2 प्लस हाऊ मच +10. एकच सेकंद हा.
लक्ष सर्वांचं बोर्डवर. दिस इज +10. आता एक काम करू रे बाळांनो, डोक्याचा वापर करू, लक्ष देऊ नये का. हा किती आहे 8. बघा कळतं का, तुम्ही शॉर्टकट जाऊ शकता असं काय. हा किती आहे 2. हा किती आहे, हा 3 रजिस्टर असे आहेत ज्याच्यातून एकच करंट चालला, I1 I2 की I3. याच्यात दुसरा कुठला करंट आहे का. मग तिघाला सेपरेट लिहितायच कशाला, तिघाची डायरेक्ट बेरीज करा, बिकॉज दिस 3 आर कनेक्टेड इन. 8, 2 आणि 5. एक काम करतो, तुम्हाला कळत नसेल तर असं लिहितो मी, 8, 2 आणि 5, आणि याच्यातून जाणारा करंट, वेळ वाचेल थोडा, चालेल ना. आता किती राहिले, हे पण राहिलं आणि हे पण. सांगा 2 घेऊ का पहिलं, 2 का -2. रजिस्टर मायनसच घ्यायचं रे. 2 घ्या की 4 घ्या, काय फरक पडतो सांगा. 2 मध्ये कोणता करंट, I3 पण आहे, आणि आपण कुठे आहेत I3 मधून I1 काय करायचं, दिस इज I3 - I1 ब्रॅकेट इज क्लोज. आता काय राहिलं रे पोरांनो, 4 की -4. -4 मध्ये 2 करंट I3 आणि आपण काय घ्यायचं, I3 - I2 इज इक्वल्स टू 0. एकदा चेक करू बरोबर आहे का. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. चला बरोबर आहे. सॉल्व करायला +10, 8 आणि 2 आणि 5 15 ना. 15 I3 -2 I3 -2 I1 -4 I3 +4 I2 इज इक्वल्स टू व्हॉट 0. I1 एकच आहे ना, दिस इज 2 I1. आय थिंक I2 पण एकच आहे ना, दिस इज 4 I2 -50 आणि -2 हाऊ मच -70 आणि 4 -21 I3. कॉन्स्टंट एकटाच आहे, +10. पुढे जाऊन काय झालं -10. कॅल्सी तयार ठेवा, मला तिघाला कम्पेअर करून आन्सर सांगा. असं ॲट द एंड लिहावं लागेल तुम्हाला. बाय कम्पेअरिंग इक्वेशन नंबर 1, 2, 3. गडबड नाही करायची. तुमच्या कॅल्सीमध्ये तुम्हाला 3 व्हॅल्यू दिसतील, XY, आणि जो X आहे म्हणजे तो कोण आहे, आणि दिस इज I2 आणि दिस इज. सांगा कॅल्सीमध्ये X किती आलं, 8.57. व्हेरी गुड आन्सर. टेल मी द व्हॅल्यू ऑफ Y, 7.21. नॉट बॅड. टेल मी द व्हॅल्यू ऑफ I3, 2.6. तुम्हाला जर वाटतं की फायनल आन्सर आहेत, आपण चुकीचे आहेत, हे तुमचं फायनल आन्सर नाही आहे का, कारण याच्या पुढे पण तुम्हाला काहीतरी डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे, हो का नाही. आता तुम्ही मला आरामात सांगायचं, त्यांनी विचारलंय का. आय थिंक सगळ्यात पहिलं तुम्हाला विचारलं होतं, तुम्हाला करंट पाहिजे किती ओम मधला. लक्ष बोर्डवर, इकडे I1 I2 I3 काढून जर तुम्ही पॉज घेतला, समोरचा व्यक्ती मार्क नाही देणार, 1-2 मार्क देऊन सोडून देईल. फक्त तुम्हाला करंट किती ओम मधला पाहिजे. आता 6 ओम मध्ये किती करंट आहे, 2 I1 आणि I3चा यूज करायचा. एक तर I1 + I2 येऊ शकतं, किंवा I1 - I2 येऊ शकतं, किंवा I2 - I1. साधी सोपी ट्रिक, मोठ्या करंट मधून छोटा करंट काय करायचा, मायनस. I1 आणि I2 बघा, मोठा कोण आहे I1, सो I1 मधून I2 मायनस करा. लास्ट बेंच शांत बसा जरा. करंट थ्रू 6 ohm is, it is I1 - I2. सो करंट थ्रू 6 ohm is, I1 किती आहे तुमचा 8.75 -7.21. am I right? Tell me the subtraction. 1.54 युनिट इज एम्पियर. चला पहिला आन्सर मिळालं का रे सर्वांना, हो का नाही. आता सांगा दुसरा आन्सर काय विचारलंय त्यांनी, व्होल्टेज ड्रॉप विचारलाय. कुणाचा, पोरं म्हणले सर व्होल्टेज ड्रॉप कसा काढायचा, ओम्स लॉ लावा ना. ओम्स लॉ नुसार V = I के IR. आता करंट त्याच ब्रँचचा घ्यायचा ज्या ब्रँचचा व्होल्टेज ड्रॉप पाहिजे, त्याच ब्रँचचा, म्हणजे कितीचा. मग 6 ओमचा करंट आत्ताच तर कॅल्क्युलेट केलं, टाकून द्यायच्यात 1.54, आणि रजिस्टर तोच घ्यायचा म्हणजे किती 6. टेल मी द व्होल्टेज अक्रॉस 6 ओम इज हाऊ मच 9.24. am I right? लक्ष बोर्डवर. तिसरी व्हॅल्यू विचारले त्यांनी, पॉवर डिसिपेटेड बाय किती ओहम. पॉवरचे फॉर्म्युले वेगळे आहेत पोरांनो. तुम्ही V × I लिहिला तरी पण चालून जाईल, I² R लिहिला तरी पण चालून जाईल, किंवा V² R लिहिला तरी पण चालून जाईल. पण फेमस कोणता आहे, पॉवर डिसिपेटेडचा फॉर्म्युला असतो I² R. पोरं म्हणले कॉस पाय का घेतला नाही, कॉस पाय इथं घेतला जात नाही. चॅप्टरचं नाव काय,
डीसी सर्किटमध्ये कॉस पायचा उल्लेख केला जात नाही कारण त्याची व्हॅल्यू किती असते 1. सो 1 घ्यायची गरज. सो उरलं काय रे बानो आय के आय स्क्वेअर आर पॉवर. तुम्हाला करंट तुम्ही किती ओम मधला पॉवर फाइंड आउट करताय 6 ना. 6 चा करंट किती आहे 1.54 चा रेजिस्टरची व्हॅल्यू 6. टेल मी द आन्सर. लवकर 14.22 युनिट इज वॅट. तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू का. डीसी सर्किटमध्ये ॲपरंट पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवरचा उल्लेख केला जात नाही असं का. लक्ष देऊ नये का. डीसी पॉवरमध्ये किंवा डीसी सर्किटमध्ये जी ॲक्टिव्ह पॉवर असते ना तीच तुमची ॲपरंट पॉवर असते. ऐकताय का. कारण इतर रिएक्टिव्ह पॉवर बनतच नाही. अरे कॉस फायच नाही तर साइन फाय कुठून येईल कळतं का. तुम्ही म्हणलं नाही सर आम्हाला पॉवर फॅक्टर पाहिजेच का. सर्किट डायग्रामकडे बघा. सांगा कोणता एलिमेंट आहे अख्ख्या सर्किट डायग्राममध्ये कोणता पॅसिव्ह एलिमेंट आहे. रेजिस्टर. रेजिस्टरचा फेज अँगल 0 म्हणजे कोणता फेज इन फेज. कॉस की कॉस फाय कॉस की कॉस 0 ची व्हॅल्यू याला युनिटी पॉवर फॅक्टर असं म्हणतात. सो बॅटरीचा पण पॉवर फॅक्टर 1 असतो. रेजिस्टरचा पॉवर फॅक्टर 1 असतो. म्हणून इकडे कॉस फाय इकडे बघितलं जात. डीसीचा कुठलाही पॉवरचा फॉर्म्युला लिहायचा म्हटलं बिंदास वॅटच लिहायचा. VAR किंवा VA कधीच लिहिला जात नाही. या टाईपचा न्यूमरिकलचा एक्झाममध्ये आला तर तो 6 मार्काच्या कॅटेगरीमध्ये मोडतो. पोरांना न्यूमरिकलला बघून थोडं कन्फ्यूज होऊन जातात की सॉल्व कसा करायचा. तुम्ही 3 लूपचा घ्या 4चा घ्या 5चा घ्या. मला ते या न्यूमरिकमध्ये काही दम आहे असं वाटत नाही. फक्त तुमचे इक्वेशन वाढतील. थोडा वेळ जास्त जाईल. फक्त केवीएल अप्लाय करताना मायनस प्लसकडे लक्ष द्यायचं. ब्रॅकेटमध्ये घुसताना सिम्बल कसे बदलतात बघायचं. तुम्ही सगळं कसं ॲक्युरेट सॉल्व केले पण शेवटी एक मायनूर मिस्टेक झाली. तुमची सगळी मेहनत वाया गेली. आता सांगत आहे. इज दॅट क्लिअर. आता काही मुलं काय करतात माहिती आहे का. याला पहिला याला दुसरं याला तिसरं घेतलं ना. काही मुलं याला पहिला याला दुसरं याला तिसरं याला पहिला याला दुसरं याला तिसरं. मी काय बोललो केवीएल कुठलाही मुलगा कुठल्याही पद्धतीनं सॉल्व करू शकतो. तुम्हाला जसं सॉल्व करायचं करा. क्लॉकवाईज करा अँटी क्लॉकवाईज करा. आन्सर सेम येणार आहे गॅरंटी माझी. पण जर आता मी कसं अप्लाय केलंय काय पोरं अति डोकं लावता. इथं क्लॉकवाईज आणि इथे अँटी क्लॉक असं नाही जमत. केवीएल अप्लाय करायच्या 2 पद्धती आहेत. वेदर यू अप्लाय द केवीएल इन क्लॉकवाईज और कुठल्याही एका डायरेक्शनला फॉलो करा. समजा हाच केवीएल अँटी क्लॉकवाईज केला असता सांगा व्हॅल्यू कशा आल्या असत्या मायनस आल्या असत्या. एवढाच फरक आहे. बाकी काही फरक पडत. समजलं नक्की. नेक्स्ट लाईन किती जागा लागते याला सोडून द्या. चला